हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आजचा विषय हा थोडा इन्फॉर्मेटिव्हच राहणार आहे आणि जे आपल्याकडे ना काय प्रिपरेशन करून ठेवावी म्हणजे आपल्याला गणपतीच्या वेळेला घाई गडबड होणार नाही, यासाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे। मी काय तयारी करून ठेवते ते तुमच्याशी शेअर करते। अशी पितळेची भांडी असतात ना, ती स्वच्छ आपल्याला धुवून स्वच्छ करायची आहेत। त्यानंतर ती आपल्याला चांगल्या सुती कपड्याने पुसायची आहेत, म्हणजे आपल्याला त्यावर डाग पडत नाहीत आणि आपले जे आपण भांडी घासलेली असतात ना ती व्यवस्थित राहतात यासाठी। आणि त्यानंतर आपल्याला ती पुसून घेतल्यानंतर ती आपल्याला चांगल्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवायची आहेत। तुम्ही जर सील पॅक बॅगमध्ये ठेवला ना तर ती कमीत कमी आठवडाभर तरी चांगली राहतात। आणि तुम्ही सुती कपड्यामध्ये गुंडाळून त्यानंतर जे बॉक्स असते ना त्यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकता। त्यानेही आपले पितळेची तांब्याची भांडी असतात ना ती व्यवस्थितपणे चांगली राहतात। ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा। त्यानंतरची सेकंड ट्रिप आहे आपली रांगोळी। आपला आता सणवार इथून चालूच होतात, त्यासाठी आपल्याला रांगोळी ही खूप जरुरी असते। तुम्ही रांगोळी कलरची रांगोळी असेल किंवा पांढरी रांगोळी असेल, याची तुम्ही ना असे पुडक्या आणून ठेवा आणि ती स्टोर करून ठेवा। याने काय होतं, आपल्याला ज्यावेळेला रांगोळी काढायची असते त्यावेळेला घाई गडबड होत नाही। आणि तुम्ही एका जास्त रांगोळी आणला की तुम्ही 11ही दिवस तुम्ही रांगोळी काढू शकता। आमच्या इकडे 11 दिवसाचा गणपती असतो, मग आम्हाला भरपूर रांगोळी लागत असते। मी अशी 2 पुडके आणले होते आणि आता हे यामध्ये फिलअप करून घेते। आणि त्या अगोदर ना कोणत्याही शॉपिंग करण्या अगोदर तुमच्याकडे अगोदर स्टॉक आहे का तो पाहायचा असतो। आणि माझ्याकडे अगोदर थोडी ह्याची कलरची रांगोळी होती आणि ती एक्स्ट्राची रांगोळी होती। मग ती काय केले, मी एका बॉक्समध्ये बॉक्समध्ये स्टोर करून ठेवले। आणि परत आपल्याला घाई गडबड होत नाही, म्हणजे तो बॉक्स घेतला आणि रांगोळी काढला म्हणजे झटपट। यासाठी हेही प्रिपरेशन तुम्ही करून नक्की ठेवा। आता आपली तिसरी टिप आहे की आपल्याला ना अगोदरच आपण साडी कोणती नेसणार आहे, आपण काय ज्वेलरी वेअर करणार आहे, हे अगोदरच आपण ठरवायचं आहे। म्हणजे आपण ज्या वेळेला गणपती येणार असतो, आगमन असते, त्यावेळेला घाई गडबड होत नाही। आणि अशा प्रकारे आपण जर अरेंजमेंट करून ठेवली तर आपण ऐन वेळेला कोणत्या गोष्टी घालायच्या आणि कोणत्या गोष्टी घालायच्या नाही, हे आपल्याला याचं एक क्लॅरिटी येते। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे साडी, ड्रेस किंवा कोणतेही काहीही ऑकेशनली घालणार असाल तर तुम्ही असं प्रिपरेशन करून ठेवा। त्यानंतर फोर्थ टिप आहे, आपण ज्या वेळेला गणपती आणण्यासाठी जातो त्यावेळेला नारळ, टोपी आणि परत पाट आणि परत त्यावर साडी ही आपल्याला तरी हवंच असतं। त्यानंतर आपण गणपतीमध्ये कोणते सामान वापरणार आहोत त्या सर्वांची यादी, जसे की कापूर असेल, धूप असेल, अगरबत्ती असेल, पवतं असेल, ह्या सर्व गोष्टी। आणि जसं की फळे असेल, 5 फळे, केळी, कामुने, आमच्या या भागात याला कामुने म्हणतात, याचाही वापर आमच्यात इथे गणपतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तुम्ही प्रिपरेशन करून ठेवलात तर तुम्हाला घाई गडबड होत नाही। आपली 5वी टिप आहे, आपण मेहंदी ही सणावाराचं काढतच असतो। आपल्या शास्त्रीय सणामध्ये मेहंदीचं खूप महत्त्व आहे। आणि अशा प्रकारची तुम्ही मेहंदी अगोदरच आणून ठेवा आणि तुम्ही ही मेहंदी अशा प्रकारे काढून ठेवा, म्हणजे कसं तुमचं घाई गडबड होत नाही आणि तुम्ही मेहंदी काढण्यासाठी तुम्हाला टाईमही भेटेल। ऐन टायमाला मेहंदी काढून घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे टाईम नसतो, पण त्यासाठी आपल्याला अगोदरच अशी मेहंदीचं प्रिपरेशन करून काढून घेतलं की आपल्याला तेही बरं पडतं। नंतर असे मेहंदी काढून घेण्याचे ना स्टिकर्स भेटतात, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। आणि झटपट मेहंदी येते, त्याचाही तुम्ही वापर करू शकता, म्हणजे आपल्याला काय घाई गडबड होत नाही। आणि आपण तसं बघितलं तर मेहंदी ही सर्व आपल्या महिलांची आवडता विषयच आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही याचाही वापर करून तुम्ही मेहंदी काढू शकता। आणि हे एक प्रिपरेशनमध्येच येतं। सेल्फ केअर करणे आणि स्वतःसाठी काहीतरी सणावाराचं करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। 6वी टिप आहे, तुमच्याकडे जर अशा प्रकारची जर छोटासा पाट असेल तर त्याचा तुम्ही वापर खूप छान प्रकारे करू शकता।
हे माझं नवीन शॉपिंग. या गणपतीला मी अशा प्रकारचा छोटासा पाट खरेदी केलेला आहे आणि हा मी आरती स्टँड म्हणून यूज करणार आहे. ह्याच्यावर 180 प्राईस दाखवत असलं तरी हे मला 120ला भेटलेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे मॉलमधून घेतलेलं आहे आणि खूप छान आहे आणि तुम्हीही यामध्ये अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आपली 7वी टिप आहे डेकोरेशन रिलेटेड आणि आज आमचं यावेळेला डेकोरेशन करणार होतो आणि तुम्ही हा व्हिडिओ डिटेल तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन चेकआउट करू शकता. आणि डेकोरेशन ही खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही टायमाच्या अगोदर डेकोरेशन करायला चालू करा म्हणजे तुम्हाला घाई गडबड होणार नाही. यावेळेचं माझं डेकोरेशनचं फायनल लुक असं आहे. तुम्हीही अगोदर टाईमपेक्षा अगोदर असं प्रिपरेशन करून ठेवला तर तुम्हालाही छान वाटेल. चला व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तुम्हीही अशा प्रकारचे डेकोरेशन नक्की ट्राय करा. चला बाय. इथंच थांबवते व्हिडिओ.